लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या आमदाराला रंगेहात पकडलं, बेड्या ठोकल्या आणि रवानगी तुरुंगात। मित्र हो, नमस्कार। गेल्या काही वर्षामध्ये राजकारणाची पातळी पूर्णपणे बघा रसातळाला गेली आहे आणि याची साक्ष देणारी अनेक उदाहरणं, अनेक घटना, अनेक घडामोडी तुमच्या आमच्या आजूबाजूला घडतात, राजकारणामध्ये घडतात, समाजकारणामध्ये घडतात। अहो बघा ना, ते गुंड, मवाली, गुन्हेगार अशी मंडळी तर मोकाट आहेतच आहेत हो। त्यांना कायद्याचं कसलंही भय अजिबात उरलेलं नसतं। अहो पण विधानसभेमध्ये कायदा तयार करणारी मंडळी ही म्हणजे तुमचे आमचे लोकप्रतिनिधी हो, आमदार वगैरे, अहो अगदी बिनधास्तपणे कायदा गुंडाळून ठेवतात। काय होतं बघा, कायद्याला कुणी मोडून टाकतं तर कुणी वाकवून ठेवतं। भ्रष्टाचार निर्मूलनाच्या गप्पा मारणारे भ्रष्टाचाराची सुरुवात अगदी स्वतःपासून करतात। राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं देशभरात गाजलेली आहेत। अर्थात यातली बहुसंख्य प्रकरणं त्या जादुई वॉशिंग मशीन मध्ये धुतली गेली आहेत, अगदी पवित्र झालेला आहे। म्हणजे बघा, आता पवित्र होण्याचा असा मार्ग असल्यावर भ्रष्ट नेत्यांना भीती कशाची वाटायची हो? अहो काहीच कारण नाही ना। वाटेल ते भ्रष्टाचार करा आणि वॉशिंग मशीन मध्ये जा, स्वच्छ व्हा, पवित्र व्हा। आणि अलीकडे तर हेच चाललंय ना। विधानसभेमध्ये लोकांचे प्रश्न मांडायचे असतात, त्यातून जनतेच्या समस्या सोडवायच्या असतात, पण याचा सुद्धा वापर भ्रष्ट मार्गाच्या कमाईसाठी केला जाऊ लागल्याचं चित्र पुन्हा पुन्हा समोर येत आहे। खाणकामाच्या संदर्भातील प्रश्न हटवण्याच्या बदल्यामध्ये एका आमदाराने तब्बल 10 कोटी रुपयांची मागणी केली आणि त्यातील 20 लाख रुपये घेताना त्याला रंगेहात पकडलंही। हा आमदार आहे जयकृष्ण पटेल, राजस्थानमधील बागीदौरा इथले भारतीय आदिवासी पार्टीचे आमदार। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या आमदाराला रंगेहात पकडलं, बेड्या ठोकल्या आणि रवानगी तुरुंगात। अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक डॉक्टर रविप्रकाश मेहरडा यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना सुद्धा आता दिली। काय प्रकरण आहे बघा हे। खाणकाम व्यावसायिक रवींद्र सिंह यांनी 4 एप्रिलला एक तक्रार दिली अँटी करप्शनकडे। आमदाराने खाणीशी संबंधित प्रश्न विधानसभेत उपस्थित केलेले होते आणि त्यानंतर ते प्रश्न हटवण्यासाठी म्हणजे मागे घेण्यासाठी 10 कोटीची मागणी केली। शेवटी तडजोड करून 2.5 कोटी रुपये घेण्यास आमदार साहेब तयार झाले। तडजोडीनंतर आमदाराला पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये रोख देण्यात आले। त्यानंतर ECBनं सापळा रचला आणि सगळे पुरावे गोळा केले। पुढचा हप्ता 20 लाख रुपयाचा ठरलेला होता आणि तो जयपूरमध्ये आमदाराच्या घरीच दिला जाणार होता। आणि बघा, त्या दिवशी आमदार स्वतः जयपूरला पोहोचले आणि नोटांनी भरलेली बॅग घेतली। त्यावर त्यांच्या बोटाचे ठसेही आढळून आले आहेत। आमदारांनी लाच घेतल्याचं तांत्रिक पुरावे देखील अँटी करप्शनने सादर केले आहेत। म्हणजे ते नोटावर विशेष शाई लावलेली होती, ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोचे पुरावे, बॅग उचलताना आमदाराच्या बोटाचे ठसे, हे सगळे प्रकरण ECBनं बरोबर पकडून ठेवलेले आहेत। हे एकूण प्रकरण बघा आमदाराशी संबंधित असल्यामुळे अँटी करप्शन ब्युरोनं हे सगळं करण्याच्या आधीच विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेतली होती। ECBच्या या ट्रॅपची माहिती देखील अध्यक्षांना दिलेली होती, असं अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। लोकांनी निवडून दिलेले आपले प्रतिनिधी जनतेच्या हिताची कामं करतात की फक्त आपलाच विकास साधतात, याचं उत्तर देण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसं आहे। हे लोकप्रतिनिधी, अर्थातच सगळे लोकप्रतिनिधी असे नसतात। काही लोकप्रतिनिधी, बहुसंख्य लोकप्रतिनिधी जनतेसाठी राबतात, पण काही मोजक्या नेत्यांच्या वागण्यामुळे लोकप्रतिनिधींना, अन्य लोकप्रतिनिधींना बदनाम होण्याची वेळ येते। अहो लाचखोरीच्या मोठ्या प्रकरणामध्ये आमदारच रंगेहात सापडल्यामुळं खळबळ ही तेवढीच मोठी उडणार आणि ती उडालीही। काही असो, राजकारण हे आता पवित्र राहिलेलं नाही, हे मात्र नक्की। मित्रांनो, माझ्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? असाल तर जरूर सांगा, नसाल तरीही सांगा आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, एवढी मात्र आपल्याकडून अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत
नमस्कार.